मुलाला सेकंड डिग्री नंतर रोज मी त्यांना रेकी द्यायची। त्यानंतर त्याचा रिझल्ट आता लागला, एवढा चांगला लागला, स्वतः टीचर्स बोलायला लागले, एवढं इम्प्रूव्ह झालं त्याच्यामध्ये। गुरुवे दीक्षा। नमस्कार, मी ज्योत्स्ना तुर्बे, मी विरारवरून आले आहे। मी हाऊसवाईफ आहे। हे आपल्याला तर असं एवढं नाही कळत ना ह्या सगळ्या गोष्टी, पण इथे आल्यावर मला कळलं, आता जाणीवही झाली। मी जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा मला कळलं की मला माझे गुरु कोण आहेत। म्हणून मी मगाशी ॲक्च्युअली आल्यावर बोलली की सर तुम्ही आमचे गेल्या जन्मीचे गुरु आहेत म्हणून। खरं सर हे गोष्ट आहे। आणि दुसरं म्हणजे माझा अनुभव माझ्या मुलाबद्दलचा। पहिलं कसं तो आहे हुशार, पण घरी येऊन काही सांगायचं नाही, आणि त्याला कसं एक्झामचं थोडं फिअर होतं, अभ्यास करायचा तो पण एवढा फिअर होता की म्हणजे तिकडे गेला का असं थोडा ब्लँक व्हायचा, मग जे पाहिजे ते मार्क नाही यायचे। मी इथून गेल्यानंतर मुलाला सेकंड डिग्री नंतर रोज मी त्यांना रेकी द्यायची, एकदम न चुकताच 4:30 वाजता उठून त्याला एक्झाम्सला मी रेकी दिलेली आहे। त्यानंतर त्याचा रिझल्ट आता लागला, एवढा चांगला लागला, स्वतः टीचर्स बोलायला लागले, एवढं इम्प्रूव्ह झालं त्याच्यामध्ये। आणि आता त्याचा रिझल्ट एवढा चांगला आला ना, म्हणजे त्या टीचर्स स्वतः तारीफ करायला लागला, तर माझं म्हणजे बोलतात ना कॉलर टाईट झाली, खरंच झाली। पण हे कोणामुळे शक्य आहे? हे रेकीमुळे शक्य आणि आमच्या सरांमुळे शक्य आहे, नाहीतर हे शक्यच नव्हतं। आमचं गुरूंचं शिकवणं एवढं छान आहे, म्हणजे एकदम डिटेल शिकवतात, एकदम डिटेल। आम्ही कधी कधी विचारत नाही, आम्हीच कर्मदरिद्री माणसं आहेत की आम्ही काहीही प्रश्न विचारत नाही। पण आता कसं झालंय, आधी हा शब्द कर्मदरिद्री असं वाटायचं काहीतरी वेगळा वापरतात सर, पण नंतर असं व्हायला लागलं अरे सर चांगल्यासाठीच बोलतात आमच्यासाठी ॲक्च्युली। आणि जेव्हा जेव्हा सर स्वतःहून सेकंड डिग्रीला आल्यावर बोलायचे नाही, तर आम्हाला असं वाटायचं काहीतरी मिस केलं, सर बोला ना, सर कर्मदरिद्री बोला ना। आजही आम्ही तेच बोललो, सर बोला एकदम, आम्हाला बरं वाटतं, आमचा दिवसाचा सुरुवात चांगली होते ॲक्च्युली। आणि सरांसारखे गुरु मिळायला भाग्य लागतं।